नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, उद्या 2 ऑक्टोबर विजयादशमी. तर ह्या विजयादशमीचे आपल्या धर्मामध्ये खूप काय महत्त्व आहे. ह्या विजयादशमीचे महत्त्व विशेष म्हणजे असे आहे की ह्या दिवशी असत्यावर सत्याचा विजय झाला आहे. खुद दुर्गा माताने महिषासुराचा वध केला आणि असत्य जे आहे, राक्षसीवरती जे आहे, त्यांना नष्ट केले. आणि सोबतच मित्रांनो, ह्या दिवशी सकाळी शिवलिंगीचे फळ खाऊन साधू पक्षाचे दर्शन घेण्याचा आमच्या धर्मामध्ये याचे खूप महत्त्व आहे. कारण साधू पक्षाचे दर्शन हे ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेले आहे याचे महत्त्व. तर मित्रांनो, नुसतं दर्शन घेताना आपल्याला कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. पण आज आम्ही जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक मंत्र सांगणार आहोत. हा मंत्र म्हणून जर तुम्ही साधू पक्षाचे दर्शन केले, हा मंत्र साधू पक्षाच्या समोर दोन्ही हात जोडून 11 वेळा म्हणा आणि त्याला आपली सर्व इच्छा पूर्ण करण्याची विनंती करा. तर निश्चितच मित्रांनो, आपल्या सर्व काही मनातल्या इच्छा पूर्ण होतील, आपली इच्छा कोणतीही असो. तर मित्रांनो, त्याला जाणून घेऊया की हा प्रयोग आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे. तर मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर, विजयादशमीच्या सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपण सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि स्नान करून आपल्या कपाळावर एक चंदनाचा टिका लावा आणि त्यासोबत थोडेसे पाणी, एक अगरबत्ती आणि गूळ आणि फुटाणे याचं नैवेद्य घेऊन आपण जंगलामध्ये जा किंवा आपल्या शेतामध्ये जा. आपल्याला जायचे उत्तरेच्या दिशेने. आपले शेत जर उत्तरेच्या दिशेने असेल तर खूप चांगले होईल. उत्तरेच्या दिशेला जायचे आपल्याला हे सर्व सामान घेऊन. आणि उत्तरेच्या दिशेला जातेवेळी ज्या ठिकाणी आपल्याला ह्या साधू पक्षाचे दर्शन होईल, हा साधू पक्षी दिसेल, त्यावेळेस सर्वप्रथम आपण साधू पक्षाला काही न करता, म्हणजे विशेष काही त्रास न देता, आपण जे पाणी आणलेले आहे ते आपल्या हाताने थोडे शिंपडायचे आहे त्या साधू पक्षाकडे. त्यानंतर त्याची पूजा करा. पूजा केल्यानंतर एक पळसाचे पान घेऊन त्यावर आपण आणलेला नैवेद्य ठेवा आणि त्यानंतर हा शक्तिशाली मंत्र केवळ 11 वेळा म्हणा, दोन्ही हात जोडून साधू पक्षापुढे. मंत्र या प्रकारे आहे: ओम नमो महायोगिनाम सर्व सुखकरम सर्व ऐश्वर्य प्राप्तिकरम मम सर्व इच्छा पुरे पुरे कुरु कुरु स्वाहा. तर दर्शकांनो, ह्या प्रकारे फक्त 11 वेळा आपल्याला हा मंत्र साधू पक्षाच्या पुढे म्हणायचा आहे. तर ह्या मंत्राचा चमत्कार आपण खुद आपल्या डोळ्याने पहा. हा मंत्र म्हणून साधू पक्षाचे दर्शन घ्या. होता होईपर्यंत एक प्रदक्षिणा करा आणि आपण आपल्या घरी निघून या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण साधू पक्षाचे दर्शन करून आपल्या घरी येशाल, त्यावेळी आपण मागे फिरून पाहायचे नाही आणि कोणालाही एक गोष्टसुद्धा बोलायची नाही. मौन राहायचं आपल्याला. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर आपण स्वच्छ आपले हातपाय धुवून पुन्हा आपल्या ज्या ठिकाणी आपण देवपूजा करतो, आपले देवस्थान आहे, त्या ठिकाणी सुद्धा रुद्राक्षाच्या माळेवर एक माळ हा जप करायचा. तर मित्रांनो, आपण ह्याचा चमत्कार पहा. काही दिवसातच आपल्या घरी जे गरिबी, दरिद्रता असेल, पैशाची टंचाई असेल, ती दूर होईल आणि नक्कीच आपल्याला सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल. आपल्या घरामध्ये सदा लक्ष्मीचा निवास होईल. तर मित्रांनो, हा साबर तंत्रामधला खूप शक्तिशाली उपाय आहे. तर हा उपाय करा आणि निश्चितच याचा लाभ जरूर घ्या. व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला जास्तीत लाईक शेअर करा. अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद.